नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी प्रिलिम 2025 ची जी बॅच आपण लॉन्च केली होती त्यावेळेला त्या कोर बॅचची टॅगलाईनच दिली होती यूपीएससी प्रिलिम कोर बॅच प्रिलिम ॲश्युअर्ड. एक ॲश्युरन्स आमच्याकडून की ती प्रोसेस तुम्ही जर प्रॉपरली फॉलो केलीत तर तुम्हाला प्रिलिम मध्ये निश्चितपणे डिझायर्ड रिझल्ट मिळेल आणि मेंस दार तुमच्यासाठी ओपन होईल. त्या बॅच मध्ये जे 40 विद्यार्थी होते त्यातील 12 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय झाले होते. तर यूपीएससीच्या प्रिलिमचा जर तुम्हाला रिझल्ट माहित असेल तर तो एक साधारणतः 0.1% असतो. या बॅचचा निकाल 30% होता. हे 12 विद्यार्थी सोडून 4 आणखी विद्यार्थ्यांना जीएस मध्ये 100 प्लस मार्क होते. अर्थात त्यांचं दुर्दैवाने किंवा काही कारणास्तव सीसॅट क्वालिफाय होऊ शकलं नाही, नाहीतर तो आकडा आणखी जास्त असण्याची चान्सेस होते. तुम्हाला या 2026च्या यूपीएससी प्रिलिम साठी प्रॉपर राईट डायरेक्शन आणि हाय इंटेन्स, आपण ज्याला कोर म्हणतो, कमिटमेंट, त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी आणि रिझल्ट ओरिएंटेशन, सो सातत्यपूर्ण वचनबद्धतेसह आणि निकालाच्या दृष्टीने वाटचाल करणं, यासाठी त्या प्रक्रियेमध्ये सामील व्हायचं असेल तर 15 डिसेंबरला आपली या वर्षीची 2026च्या यूपीएससी प्रिलिमची कोर बॅच सुरू होणार आहे. पण त्याच्या आधी 23 नोव्हेंबरला पुन्हा एकदा ती प्रिलिमच्या रिलेटेड ट्रान्झिशन सुरू व्हावं, हळूहळू यूपीएससी प्रिलिमकडे आपण वळावं आणि एकंदर यूपीएससी प्रिलिमच्या प्रिपरेशन मध्ये आपण कुठे बसतो हे समजावं. हे लक्षात घेऊन 23 नोव्हेंबरला रविवारी आपण ओपन टू ऑल जीएस प्रिलिमची, जीएसचा पेपर जो आहे प्रिलिमचा, त्याची मॉक टेस्ट कंडक्ट करत आहोत, जी सर्वांसाठी खुली असेल. निश्चितपणे त्याचा तुम्ही इनरोल करा जेणेकरून तुमची प्रिलिमची जी प्रोसेस असेल ती किक स्टार्ट होईल. आणि नंतर एक डिसेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये आपण दुसरी टेस्ट घेणार आहोत आणि त्याच्यानंतर जी कोर बॅच असेल त्या विद्यार्थ्यांना पुढच्या टेस्टचं ऍसेस असेल. पण तुम्हाला बॅच जॉईन करायचे नाही करायचे, प्रिलिमचा एक फील घ्यायचा आहे, ऍक्च्युअल यूपीएससीच्या रिसेंट पॅटर्न प्रमाणे प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून बघायचे आणि त्याच्यावरती नंतर पेपर कसा सॉल्व्ह करायला पाहिजे, कोणत्या प्रश्नांमध्ये कोणतं थॉट प्रोसेस करायला पाहिजे होतं, हे डिस्कशन जॉईन करायचं असेल तरी सुद्धा ती टेस्ट जॉईन करा जेणेकरून तुम्हाला प्रिलिमची रिक्वायरमेंट समजायला मदत होईल. 23 नोव्हेंबरला ती टेस्ट असेल. 22 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्याबद्दलचे जे डिटेल्स आहेत ते या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. धन्यवाद.